त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण वर्ष राशी भविष्य सांगत आहोत। जे 12 राशींचं सांगितलं त्याचप्रमाणे शेवटची रास आहे मीन रास आहे। 2024 हे वर्ष आपल्याला कसे जाईल तत्पूर्वी आपला गुण दोष स्वभाव याबद्दल आपण बोलू, चर्चा करू, सांगू। अजूनपर्यंत जर आपण हे आपले चॅनल अध्यात्म कलियुगातले सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि आवडले तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। ह्या गोष्टी आपल्याला पटतीलच असं नाहीये, कदाचित त्याच्यातले गुणदोष आपल्याला पटतीलच असं नाहीये, परंतु जर पटले तर नक्की आपण त्यावरती श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ म्हणून आपले काहीतरी तिथे दर्शवा की आपण हे पाहिलं आहे। आणि कसं असतं माहितीये, ज्योतिष फुकट सांगू नये असं म्हणतात आणि पैशासाठी सांगू नये। एखाद्याने ज्योतिष फुकट ऐकू नये, पण एखाद्याने पैशासाठी सुद्धा ते सांगू नये। आता आम्ही जे मेहनत केले इथे काय आपल्या ट्रान्सफर पैशाचा मनी ट्रान्सफरचा काहीच संबंध येत नाही प्रत्यक्षात, परंतु आपल्याला जर आवडत असेल तर निदान एक लाईक जरी आपण केलं तरी खूप आहे ना। जर आपल्याला हे मार्गदर्शन मिळत आहे तर मी कुठली फोर्स किंवा जबरदस्ती आपल्याला करत नाही। जर आपल्याला आवडलं तर नक्की एक लाईक करा, खाली श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अशी आपली कमेंट असू द्या, कारण हे आम्ही सुद्धा खूप मेहनतीने व्हिडिओ केलेले असतात, खूप प्रयत्न करून खूप ऊर्जा घालून हे केलेलं असतं। तर त्या मेहनतीची एक दाद म्हणून जर आपली लाईक एक मिळाली तर आम्हाला आणि कामामध्ये उत्तेजना मिळेल। आणि त्याचबरोबर हे सांगितलेलं प्रत्येकाला पटेलच असं नाहीये, कारण ढोबळ मनाने आपण लिहिलेलं असतं। तर ह्या काही गोष्टी चंद्र राशी बरोबर लग्न राशीने आणि परत चरणानुसार नक्षत्रानुसार सुद्धा बदलतात मीन राशीमध्ये। जर आपल्याला पटलं तर बघा। तर आता सुरू करतोय आपण मीन राशीचा सर्वसाधारण स्वभाव कसा असतो। आता ग्रह मालिकेतली ही शेवटची रास आहे। ही मीन रास ग्रह मालिकेतील 12वी रास आहे, व्ययस्थानामध्ये पडते कालपुरुषाच्या पत्रिकेनुसार। आणि त्याचबरोबर या राशीचे स्वामी हे बृहस्पती आहे, म्हणजे गुरु आहे। गुरुकडे 2 राशी आहेत, एक धनुरास आहे, मीन रास आहे। दोन्ही राशींवरती वेगवेगळा त्यांचा प्रभाव आहे तत्वानुसार आणि त्याप्रमाणे नक्षत्रानुसार, नक्षत्र स्वामीनुसार असं वेगवेगळं आहे। काय छटा आहे वेगवेगळी आपल्याला जाणून घेता येईल। आता ही मीन रास गुरुच्या अंमलाखाली येते। ह्या राशीचा गोंडच चेहरा असतो, डोळे छान सुंदर, नाक लांब, कपाळ जरासे मोठे। आता हे प्रत्येकाच्या लग्न राशीनुसार बदलणार आहे, इथे लक्ष द्यायचं आपण। लग्न राशीनुसार बदलणार किंवा कुटुंबातील लोकांनुसार सुद्धा बदलणार, पण बहुतेक ते कुटुंबातले कसे असले तरी ह्या मीन आणि धनु राशीचे लोक, त्याचप्रमाणे कुंभ आणि मेष राशीचे लोक आणि त्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे थोडंसं राशीनुसार राशीचा त्यांच्यावरती प्रभाव जास्त पडतो। तर नाक लांब, कपाळ मोठे, डोळ्याचा आकार लहान किंवा मोठा, सर्वसाधारण शरीर यष्टी यांची असते। या राशीचा स्वभाव नक्षत्रानुसार भिन्न असतो। 3 प्रकारच्या स्वभावाची या व्यक्तिमत्व या राशीमध्ये आढळतात। एकच राशीचे लोक परंतु प्रकार भिन्न आपल्याला आढळू शकतात। जर आपल्या कुटुंबामध्ये जर मीन राशीची 3 लोक असतील ना तर 3ही लोक आपल्याला वेगवेगळी दिसतील। 3 वेगळ्या वेगळ्या छटा याच्यामध्ये आपल्याला जाणून येतील, आढळून येतात। प्रवासाची यांना आवड असते, अभ्यासात मात्र भरपूर हुशार असतात। शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा एखादं शिकवण्याचं क्षेत्र किंवा ट्रेनिंग देण्याचं क्षेत्र किंवा मॉन्टेशरी बालवाडी याच्यात सुद्धा यांचा हातखंडा जास्त असतो। म्हणजे शिकवण्याची वृत्ती यांची जास्त चांगली असते, अभ्यासाची वृत्ती असतात, हुशार असतात, परंतु या स्वतःचा अभ्यासाचा स्वतःवर कधीही त्यांना तितकासा फायदा होत नाही आणि उपयोग होत नाही। हळूवार कामे करण्याची सवय, जे आळशीपणामुळे करतात असं नाही, म्हणजे सावकाश करायचं, व्यवस्थित करायचं आहे म्हणून सावकाश करायला जातात, पण हा सावकाशपणा इतरांच्या दृष्टीने आळसपणा ठरतो किंवा क्रेझीपणा ठरतो किंवा नीट होत नाही असं काहीतरी असतं। तर कामे सावकाश करण्याची सवय, कामात चपळता थोडीशी कमी असते। विचारांची चपळता माशाप्रमाणे मात्र यांना आढळते। काम करण्यात चपळ आहे तसं दिसत नाही हा, तर कामात जी चपळता असते ती नसते, चपळता असत नाही, परंतु विचारांची चपळता, मन धावतं असतं, पटकन पटपट किटकिट अभ्यास करायला लागणार किंवा त्याच्याबद्दल संशोधन करायला लागणार, पटकन सर्च करणार, कुठेतरी वाचणार, हे असंच आहे का, हे असं आहे का हे बघण्यासाठी त्यांची धावपळ असते। आणि मग विचारांचं म्हणजे पाण्याच्या चंचलतेपेक्षा माशापेक्षा जास्त, पाण्यापेक्षा जास्त यांची चपळता विचारांमध्ये असते आणि विचार जास्त करतात, तीच विचारता ती विचारलेली यांची कामात तुम्हाला कधी दिसून येणार नाही। काम मात्र हळूवारपणे करणार। सर्व कलेचे यांना ज्ञान असते, परंतु समोरच्या व्यक्तीला समजावून देणे
किंवा सादरीकरण करणे, प्रेझेंट करणे, याच्यासाठी ही रास प्रत्येक वेळी कमी ठरलेली आहे. ह्यांच्या बुद्धीचा, ह्यांच्या विचारांचा, ह्याच्या अभ्यासाचा प्रत्येक वेळी दुसरा लाभ घेऊन जातो, दुसरं चांगल्या रीतीने ते प्रेझेंट करू शकतो. परंतु ह्या राशीला सादरीकरण चांगले जमत नाही, त्यामुळे ही रास कायमस्वरूपी मागे राहते. अशा या स्वभावामुळे पुढे येऊन सुद्धा एखादे नेतृत्व करणे यांना जमत नाही, त्यामध्ये अडचण येते. यांच्या बुद्धी व हुशारीचा हवा तसा फायदा यांना स्वतःसाठी करून कधीच घेता आला नाही. यांना माहिती असतं आपण हुशार आहोत, आपल्याकडे टॅलेंट आहे, पण स्वतःसाठी त्यांना कधीच याचा फायदा करून घेता येत नाही. यांच्या विचारावर इतर लोक गैरफायदा घेतात. मनाने हळवी, इतरांना मदत करणे, निस्वार्थपणे मदत करण्यासाठी सतत ही रास धावत असते, धावण्याचा प्रयत्न करते. दुसऱ्याची काळजी आपल्यापेक्षा जास्त करणारी असते. सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचारांचा सुद्धा प्रभाव यांच्यावरती कायमस्वरूपी जातकावरती जास्तच पडलेला असतो. पॉझिटिव्ह विचार करतच नाहीत ते. प्रत्येक वेळी काहीतरी एक जे बरं काही असेल तर त्याच्यामध्ये एक नेगेटिव्ह असं झालं तर काय करायचं? हा थॉट एक वेळी चांगला असतो, म्हणजे पुढचा विचार पण आपण करायला पाहिजे जर एखादी विरुद्ध गोष्ट करेल, पण हे जास्त प्रमाण यांच्यात दिसून येतं आणि नकारात्मक विचारांचा प्रभाव यांच्यावरती जास्त पडलेला असतो. भोळसट स्वभाव असतो या जातकामध्ये, तो कायमस्वरूपी दिसून येतो. प्रत्येकाला कळतो भोळसटपणा यांचा, पटकन हे असतं. त्यामुळे न पटणारी गोष्ट तोंडावर बोलून दाखवण्याची सुद्धा यांना सवय असते. अनेकदा सवय असते, अनेकदा तोंडावर बोलून दाखवतात न पटणारी गोष्ट, पण ती यांना कधी कधी मोठी नुकसानदायी सुद्धा ठरते. यामुळे यांच्या व्यक्ती दुरावतात, त्यांना कदाचित रूढ समजून घेतात आणि ह्यांच्या बरोबर जास्त मैत्री करायला जात नाही किंवा यांच्या बरोबर ते राहायलाही मागत नाहीत. अशाही गोष्टी यांच्यात दिसून येतात. आणि एखाद वेळी बोलून गेलेल्या गोष्टीतून जर नुकसान झालं, चूक घडली, तर नंतर त्याचा पश्चाताप करत बसतात. मग टेन्शन मध्ये येतात, खूप काळ त्याच्यातच राहतात, त्याच्यातून त्यांना बाहेर यायला वेळ लागतो. अशा काही त्यांचा मूड जर खराब झाला असेल, तो मनवण्यासाठी त्याच्या जोडीदाराला किंवा इतर लोकांना खूप वेळ लागतो. त्याच्यानंतर ते त्या वेळेत त्या टेन्शन बंद बाहेर येतात, पण सतत ते चिंता करत राहणारी अशी राहते. तोंडावर बोलून दाखवण्यामुळे त्यांचे नुकसान जास्त होते. आता या व्यक्तीला, या जातकांना जुन्या वस्तूंचे संग्रह करणे, वरिष्ठांचे चिंतन करणे किंवा वरिष्ठांची चिंता करणे, यात सतत त्या दबावाखाली असतात. वरिष्ठांच्या चिंतेबद्दल दबावात असणारी रास आहे. क्वचित आपल्या मनाप्रमाणे ती जगू शकते, नाही तर कोणाच्या दबावाखालीच त्यांना जगावं लागतं. जर लहान असतील तर आई वडिलांच्या दबावाखाली जगायला लागतं. मोठे झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर जोडीदाराच्या दबावाखाली जगावं लागतं. म्हणजे खुलून प्रत्येक वेळानं जगता येईल असं नाही. कुठेतरी संकुचितपणा यांच्या बाबतीत राहतोच. मनाविरुद्ध एखादी घटना घडली की चेहऱ्यावर यांचे भाव पटकन बदलून चिडचिडापणा स्पष्ट यांच्या चेहऱ्यावरती दिसून येतो. स्वभावाने मनमिळावू, भावनाप्रधान, मित्रांप्रती सहानुभूती जास्त असते, सहानुभूती जास्त बाळगणारी असते. चंचल वृत्ती, चंचल बुद्धी अशी यांची असते आणि प्रत्येक वेळी द्विधा मनस्थितीमध्ये असते. एखादी गोष्ट यांना चांगली सांगितली कोणी समजूत ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा ते पटकन लक्ष देतील असं नाही. पटकन त्याच्यावरती दुसरा काहीतरी विषय मांडतील, त्याच्यावरती चर्चा करून गोंधळलेले असतात. काय यांच्यामध्ये गोंधळ असतो. पटकन दुसऱ्यावर विश्वास ठेवत नाही. एखाद्यावर जर विश्वास जडला तर त्याच्यासाठी हे काहीही करायला तयार होतात. एखादी व्यक्ती आवडली किंवा एखाद्या गोष्टीवर त्यांना प्रेम जडलं किंवा त्यांच्यावर विश्वास आला ना, तर काहीही गोष्टी ते करायला त्या व्यक्तीसाठी तयार होतात. मग आपलं नाव खराब झालं, आपल्याला एखाद्या वेळी कलंक लागला, याचा सुद्धा हे पर्वा करायला जात नाही. परंतु ह्या सुद्धा चुकीच्याच गोष्टी आहेत ना, ह्या सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आता ही मीन राशीची व्यक्ती उत्तम जोडीदार, उत्तम मित्र यासाठी ही उत्तमच असते. चांगला जोडीदार असतो. पटकन जोडीदाराचा हात सोडणार नाही. जोडीदार चुकला तरी त्याला सांभाळून पुढे नेण्याचा प्रयत्न असतो. मित्राला सुद्धा सांभाळून पुढेपर्यंत आणण्याचा प्रयत्न असतो. पटकन ही रास कोणाला अर्ध्यावरती सोडत नाही. एखाद्याचा जर हात धरला, एखाद्याबद्दल त्यांना जर प्रेम वाटलं, तर ते निश्चितच काळापर्यंत ते टिकून ठेवतं. पटकन एक तर वाटत नाही आणि जर वाटलं तर त्यांच्याकडनं ते सुटत नाही. अशाही या गोष्टी यांच्याकडनं घडतात. खूप गोष्टीचा अभ्यास करतात, खूप गोष्टीबद्दल ते सांगतात. एक उत्तम मातृ सुद्धा ही रास खूप चांगली असते. एक मित्रमैत्रींबद्दल तर प्रश्नच नाही, पण एखादी आई जर एखाद्या मीन राशीची व्यक्ती आहे, एखादी व्यक्ती आणि तिची जर आई मीन राशीची असेल ना, तर तिला खूपच चांगलं प्रेम ते मातृवत्सल असल्या कारणाने मिळतं. चांगले धडे मिळतात. ती कधी कधी कठोर होऊन वागते, कधी कधी प्रेमाने वागते, पण आपल्या पिल्लाला, आपल्या जे पाल्य आहे याला किंवा आपला मित्र असून ते आपलं कोणी असेल त्यांना सुधारण्यासाठी किंवा त्याच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी येण्यासाठी ती सतत प्रयत्न करत राहते. परंतु या राशीचा उतावळेपणा असतो किंवा एखादा एक्साइटमेंट म्हणतात की नाही, तो खूप त्रासदायक यांना कधी कधी ठरतो. एखादी गोष्ट कळण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी एखादा उतावळेपणा पुढे जाऊन यांना नुकसानदायी ठरतो. अति घाई सुद्धा यांना नुकसानदायी ठरते. एखादं बोलायचं, एखादं करायचं, त्याचा अभ्यास पटकन करायला जात नाहीत. म्हणजे त्याच्या पूर्वीचा अभ्यास करायला पाहिजे तो करत नाहीत. त्यामुळे यांची तशी पाहिजे तशी छाप त्या ठिकाणी, त्या क्षेत्रामध्ये पडत नाही. मग कुठल्या क्षेत्राही असून दे, तशी त्यांची छाप पडत नाही. छाप पडल्यामुळे कुठेतरी यांच्या बाबतीत 19-20 होत राहतात आणि कालांतराने यांना चांगल्या गोष्टी उपभोगायला मिळतात.
प्रेम असून दे एखाद्या व्यक्ती, एखाद्याबद्दल जीव असून दे किंवा एखाद्या गोष्टी काही असते, तर त्यांना प्रयत्न खूप करावे लागतात. त्या प्रयत्नाचं त्यांना जे फळ आहे ते खूप कालांतराने मिळतं. म्हणजे असं होतं की जेव्हा दात आहेत तेव्हा चणे असत नाही, जेव्हा चणे असतात तेव्हा दात असत नाही, आणि मग त्याचा कुठेतरी त्यांना थोडासा मानसिक त्रास होतो. तरी सुद्धा त्यातल्या त्यात मनात दुःख असलं तरी न दाखवता चांगल्या प्रकारे समोरील व्यक्तीबरोबर राहण्याचा त्या प्रयत्न करतात. कुटुंबात खूप चांगली व्यक्ती असते आणि कुटुंबात चांगल्या गोष्टी होतात. आपल्या आयुष्यामध्ये जर एखादी मीन राशीची व्यक्ती असेल, मीन राशीला मीन राशीचीच व्यक्ती जर मिळाली तर त्या दोघांचं छान जुळून येतं. आणि आपल्या इतर राशीच्या लोकांना जर मीन राशीची व्यक्ती मित्र म्हणून, मैत्रीण म्हणून जर असेल तर आपण खूप लक्की आहात असं मी तुम्हाला म्हणेन. कारण ही रास या राशीची लोक, ते स्त्री असो किंवा पुरुष असेल, पुरुष असून दे, तर एखाद्याचा धरलेला हात किंवा एखाद्याची मैत्री पटकन सोडत नाही, तोडत नाही, त्याला अर्धवट सोडत नाही. हा त्यांचा मोठा प्लस पॉईंट असतो. आणि गुरुची सुद्धा त्यांच्यावरती पूर्ण कृपा दृष्टी असते. आता जाणून घेऊया 2024 मीन राशीला 7.5 सुरू झालेली आहे जानेवारी पासून. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कळणार आहेत. 2024 आपल्यासाठी कसे असेल. आता मीन राशीला तितकासा ह्या 7.5चा त्रास जाणवणार नाही. आता ते पत्रिकेवरनं शनी कुठल्या स्थानात आहे, बलवान आहे की बलहीन आहे, किंवा गुरुची स्थिती काय आहे, आणि आपलं लग्न राशी काय आहे, याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी डिपेंड ठरतील सुखदुःखाच्या बाबतीत. परंतु 7.5 सुरू झालेली आहे. आपलं कोण परक कोण हे कळायला आपल्याला मागच्या वर्षापासूनच सुरुवात झाली होती. या वर्षात त्याचा चांगला रिझल्ट मिळाला. 2023 मध्ये आपल्याला चांगला रिझल्ट मिळाला. तर त्यानुसार ज्या काही गोष्टी आहेत 7.5 नुसार ज्या आहेत, आता मीन राशीला जी 7.5 सुरू झाली त्यानुसार आपल्याला हे आता 2024चं भविष्य वर्तवण्याचा मी प्रयत्न करतो. जसं मला कळत आहे तसं. या गोष्टी आपल्याला पटतील तसं नाहीये, ढोबळ मनाने सांगितलेलं आहे. तर जर पटत असेल तर त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. मीन राशीला 2024 हे खूप छान असणार आहे. आपण ज्या दृष्टिकोनाने त्या वर्षाकडे किंवा घडणाऱ्या घटनेकडे पाहाल तसेच आपल्याला दिसेल. परंतु जर आपण चांगल्या म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन घडणाऱ्या गोष्टीवरती सकारात्मक दृष्टिकोनाने आपण पाहिला तर ते आपल्याला सकारात्मक दिसतील. नकारात्मक दृष्टीने पाहिले तर नकारात्मक दृष्टी, म्हणजे हे आता आपल्या हातामध्ये याची चावी आहे. मी असं सांगेन दृष्टिकोनाने पाहाल तसे आपल्याला ते दिसून येईल. परंतु मागील वर्षापैकी किंवा आधी जे काही आपण दुःख भोगले त्यापेक्षा तरी निदान हे वर्ष आपल्यासाठी खूपच छान असणार आहे. दुःख तितके आपल्याला भोगावे लागणार नाहीत. आपल्या कर्मानुसार आपल्याला सुख दुःख भोगावे लागणार आहेत. जर आपण मागील काळात जर आलेल्या परिस्थितीला चुकीचंच वागलात, त्याच्यावरती मात करण्यासाठी काही चुकीचे अवलंबन केले असतील तर आपल्याला यावेळी चुकीचंच भोगावं लागेल. जर आलेल्या परिस्थिती आपण हाताळल्या, सांभाळून घेतल्या, त्याच्यावरती जास्त काही दुसरं चुकीचं केलं नाही तरी आपल्याला यावेळी त्याचं चांगलं फळ मिळणार आहे. वाईट घडलं असेल, वाईट केलं असेल कोणी दुसऱ्याने तरी, तर असं काही गोष्टी करणार म्हणजे आपल्या कर्मानुसार आपल्याला यावर्षी फळं भोगावी लागणार आहेत. हे मात्र लक्षात ठेवा. आपली मेहनत, मागे केलेली गुंतवणूक, या सर्व गोष्टी आपल्याला यावर्षी पूर्णपणे चांगले फळ मिळतील. मनाप्रमाणे आपल्याला हवे तशी खरेदी करता येईल. मनाप्रमाणे मी सांगतोय. एखादं स्वप्न होतं घराचं, एखादं स्वप्न होतं चांगल्या गाडीचं, स्त्री असेल तर काही धनाचं किंवा इतर काही गोष्टीचं, जे काही स्वप्न होतील ते सुख भोगायला आपल्याला मिळतील. हे लक्षात ठेवा. मनातील इच्छा आपल्या सर्व पूर्ण होतील आणि पूर्ण होणारच. त्यासाठी आपण अशात पूर्ण होत नाहीये, त्यासाठी आपण मेहनतही केली आहे, मेहनत करत आहात, त्यामुळे पूर्ण होणार आहे. पण आपण मेहनत करतात ती मिळवण्यासाठी, म्हणून ते आपल्याला मिळणार आहे. सतत आपली मेहनत धनवृद्धीसाठी असणार आहे, त्यात आवक राहील. आपल्या स्वप्नात ज्या ज्या गोष्टी त्या सुद्धा आपण या वर्षात पूर्ण करू शकाल. आमदनी चांगली असेल परंतु खर्चही तितकाच वाढणार आहे, याकडे लक्ष द्यायचं गरज आहे. मागील वर्षी ज्या काही गोष्टींचा लॉस आपल्या आयुष्यामध्ये झाला तो हे वर्ष भरून काढणारा निघेल. म्हणजे त्या गोष्टी आपल्याला पुन्हा मिळतील, दाम दुपटीने मिळतील, यात काही शंका नाही. त्याचवर आपल्याला म्हणजे एखाद्या गोष्टी जर घडल्या असतील त्याच्यावर आपल्याला समाधानकारक उत्तर मिळेल किंवा पर्याय प्राप्त होईल. आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट हरवली होती, एखादी गोष्टी निसटली होती, जेव्हा एखादा दुरावा निर्माण झाला होता, ते पुन्हा आपल्याला ते सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील. पर्याप्त संधी प्राप्त होईल त्या मिळवण्यासाठी आणि आपल्याला योग्य असतील तर आपण त्या पुन्हा मिळवू शकतात. आपण कुठल्याही गोष्टीचा अहंकार मात्र हे लक्षात ठेवा, ज्या गोष्टी चांगल्या घडल्या आहेत ना याचा अहंकार मात्र आपण बाळगू नका. जर इगो जर आपल्याला आला ना या काळात तर शनी महाराज पुन्हा आपल्याला खाली पाडतील. तर उतू नका, मातू नका किंवा कुठल्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नका. ते आपल्याला पुन्हा विलयात नेऊ शकतात. आपल्या रागावर प्रत्येक वेळी नियंत्रण ठेवा. तसा फारसा आपल्याला राग येत नाही, पण आग आला तर तो कोणाला सहन होत नाही, तर तो राग नियंत्रण ठेवा. आपली मते सांभाळून व नीट भाषेचा उपयोग करून समोरील व्यक्तीकडे व्यक्त व्हा किंवा सांगा, मांडा, भांडू नका.
कसं असेल, आपण जर रागाच्या भरात किंवा इतर आपल्याला शब्द न कळाल्यामुळे एखादा चुकीचा शब्द वापरला तर चुकीच्या शब्दाचा अर्थ समोरील व्यक्ती घेईल, त्याचा गैरसमज करून घेईल आणि पुन्हा वादविवाद वाढू शकतो. त्यामुळे बोलताना ना शब्दाचा वापर चांगला करा, भांडू नका, वाद करू नका. आपले एखादे टार्गेट आपल्याला पूर्ण करण्यासाठी चांगल्या चांगल्या संधी मिळतील, परंतु आपल्याला त्याच्यासाठी कष्टही तितकेच करावे लागणार आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला कष्ट केल्याशिवाय ते मिळणारच नाही. काय होणार आहे, कामाची दगदग वाढणार आहे, आपण इतर वेळ देऊ शकणार नाही, कामात तो वेळ आपल्याला निस्तारता येणार नाहीये, तो व्यवस्थित त्याचं संयोजन नियोजन करता येणार नाही. त्यामुळे कदाचित आपली चिडचिड वाढू शकते. कामाच्या दगदगीमुळे आपल्याला चिडचिड वाढू शकते आणि चिडचिडपणामुळे आपल्याला त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो. त्यासाठी आपण शांत राहून जी कामं आपल्याला झेपतील, जितकी जमतायत तितकीच कामं आपण करा. ओव्हरलोड कामं वाढून घ्यायला जाऊ नका. पैशांचा आभास आहे किंवा टार्गेट पूर्ण करायचं, पैसेच मिळायचे, याच्यासाठी जर आपण एखादं काम जबरदस्तीने करत असाल ना, तर त्याचे परिणाम आपल्या स्वभावावरती आणि त्याचबरोबर आरोग्यावरती आपल्याला दिसून येतील. तर त्याप्रमाणे कामाचा व्याप स्वतःहून वाढवून घेतात, हे सुद्धा लक्षात घ्या. कोणी लादलेला नाहीये, आपल्याला हवा आहे म्हणून आपण तो वाढवून घेतला, हे लक्षात ठेवा. सप्तम स्थानातील केतूचे भ्रमण वैवाहिक जीवनाचे थोडेसे अडचण निर्माण करू शकतात. त्यामुळे जोडीदाराला समजावून घेणे, समजून घेणे, त्यांची ग्रहस्थिती, त्यांची मानसिकता ह्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जोडीदार कोणी असू शकतात, आपले मित्र परिवारातले सुद्धा असू शकतात, म्हणजे लाईफ पार्टनर तर झालाच, त्यामुळे आपल्या कामाचे सहकर्मी असतील किंवा व्यवसायातले पार्टनर असतील, अशांची सुद्धा मानसिकता समजून घेऊन त्यांच्याशी वागणे किंवा आपली बाजू त्यांना समजून सांगणे, यात विशेष लक्ष देणं खूप गरजेचे आहे. ज्या व्यक्तीने आपला आधी तिरस्कार केला होता ती व्यक्ती पुन्हा आपले गुण गायला लागते. कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती किंवा इतर आपल्या सराउंडिंग मित्र म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती आपला सारखा तिरस्कार करत होता किंवा घालून पालून बोलत होता किंवा इतर गोष्टीमुळे आपल्याला टोमणे देत होता किंवा बोलत होता, तर अशी व्यक्ती पुन्हा आपल्या शरण येतील, आपले गुण गायला लागतील आणि आपल्याकडे गोड गोड बोलायला लागतील. तशा गोड बोल्या व्यक्तींपासून आपण 2 हात लांब राहणेच खूप गरजेचं आहे. कारण ही पुन्हा आपला घात करू शकते किंवा त्यांच्या मनासारखे आपण नाही वागलं तर पुन्हा आपला अपप्रचारी व्यक्ती करू शकते. त्यामुळे आधीपासून आपल्याला त्यांचा स्वभाव कळाला आहे, आपल्याला कसे वागत ते सुद्धा कळालं, त्यानुसार आपण ते वागणं त्यांच्यावर आता गरजेचं आहे. आपल्याला आता नोकरदार वर्गाला नोकरीत जास्त कष्ट करावे लागणार आहेत, जास्त कष्ट करावे लागतील, परंतु त्याचप्रमाणे आपल्याला दामही मिळणार आहे. लक्षात ठेवा, आपण जितके कष्ट करणार आहे ना त्यानुसार आपल्याला दाम दुप्पट पैसेही मिळणार आहे. त्यामुळे मेहनत वाढवा, गरज आहे तिथे मेहनत वाढवा, पण व्याप वाढवून घेऊ नका. जास्तीचं आपल्याला होत आहे तेच करा. पुन्हा एकदा आपण शून्यातून कदाचित आपली सुरुवात करू शकता, आपल्या आयुष्याची सुरुवात करू शकता. झिरो बॅलन्स जर झाला असेल, बँक बॅलन्स झिरो झाला असेल, तर पुन्हा आपण तो वाढू शकता, ग्रोथ येऊ शकते, चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या घडतील. पुन्हा एकदा आपण शून्यातून आपला विश्व निर्माण कराल, कदाचित त्याची सुरुवात करावी लागू शकते. जर तसं शून्य झालं असेल तर, नाहीतर तो अपडेट पर्यंत चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणे आपण त्या ठिकाणी पोहोचू शकता. मागील वर्षात झालेला लॉस आपण भरून काढता येईल आर्थिक दृष्टीने, परंतु मेहनत आपल्याला वाढवावी लागेल. आता विद्यार्थी वर्गाने अभ्यासाच्या ठिकाणी जो आळसपणा केला होता मागील वर्षात, त्यामुळे आपल्याला लॉस होत होता किंवा अपेक्षित असं यश मिळत नव्हतं, तर त्या ठिकाणी आता लक्षात ठेवायचं, आता जर आळसपणा जर केला आणि पुन्हा जी संधी मिळाली ती घालवली आणि अभ्यास जर नीट केला नाही तर मोठे नुकसान होऊ शकते मित्रांनो. तर विद्यार्थी वर्गाने याकडे लक्ष द्यायचं आहे, नुकसान होऊ शकते. त्यामुळे मार्च एप्रिलच्या दरम्यान आपण मन लावून अभ्यास करा. एखादी राहिलेली परीक्षा सुद्धा आपण त्यावेळी देऊ शकतात, एखादा टार्गेट पूर्ण करू शकतात, त्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल. त्याचबरोबर ज्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे त्यांना सुद्धा मनाप्रमाणे नोकरी मिळणार आहे. मनाप्रमाणे आपल्या नोकरीत बदल करता येईल, मनाप्रमाणे नोकरी मिळेल किंवा आहे त्या नोकरीमध्ये आपल्याला जास्त सेवा मिळतील, जास्त उत्पन्न वाढेल, अशा गोष्टी घडतील. आता विवाह इच्छुकांना, ज्या विवाहाच्या इच्छा आहेत, लग्नासाठी जे तयार आहात नवयुवक, तर त्यांना आता चांगल्या प्रमाणे विवाह ठरू शकतात. मनाप्रमाणे आपले विवाह होतील, आपल्याला पाहिजे तसाच लाईफ पार्टनर आपल्याला आयुष्यात मिळू शकतो. आणि प्रेम विवाहामध्ये तितकेसे यश मिळणे थोडंसं कठीण आहे, परंतु आपण जर प्रयत्न केला किंवा थांबलात किंवा वेळ दिला तर याच्यात सुद्धा आपल्याला यश मिळू शकते. एखादी नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात प्रवेश करेल आणि त्यांच्यापासून आपल्याला मानसिक समाधान लाभेल. आता लग्न झालेलं असेल तरी सुद्धा आपल्याला चांगला जोडीदार मित्र मिळू शकतो. विवाह झाला नसेल तर चांगला विवाहित जोडीदार जो मिळणार तो मित्र म्हणून आपल्याला लाभू शकतो. तर अशा काही गोष्टी आपल्याला या वर्षी घडू शकतात. तर त्या व्यक्तीमुळे आपल्या आयुष्यामध्ये एक प्रकारचा बहार येईल, त्याच्यासाठी जगण्याची उमेद वाटेल. कदाचित आपल्या आयुष्यामध्ये थोडासा संकोच आला असेल तर जगण्याची बहार येईल, समाधान लाभेल. संततीसाठी हा काळ आपल्याला उत्तम आहे, उत्तम सुख मिळेल. संततीबद्दल जर आपण पुन्हा विचार करत असाल, एखादी संतती झाली आहे आणि त्याच्यामध्ये खूप वेळ झालेला आहे, खूप लेट झालेला आहे पुढच्या संततीसाठी, तरी सुद्धा आपण औषधोपचाराने आपण संततीसाठी प्रयत्न करू शकतात, त्याच्यात आपल्याला संतती मिळेल. आता आरोग्याच्या दृष्टीने जर आपला विचार केला तर संधिवाताचे त्रास आपल्याला उद्भवू शकतात. संधिवात किंवा सांधेदुखी, जिथे जिथे सांधे आहे, जिथे जिथे संधी आहे त्या ठिकाणी आपल्याला थोडासा त्रास आरोग्याच्या दृष्टीने उद्भवू शकतो. किंवा कंबर,
पायदुखी याचे आजार सुद्धा वाढत राहतील, किंवा वरचेवर क्लायमेटमुळे चेंज होणारे जे आहेत म्हणजे आहार विहारामुळे, म्हणजे सर्दी म्हणा, खोकला म्हणा, म्हणजे इन्फेक्शन होणारे ताप वगैरे आहेत, अशा ज्या गोष्टी आहेत याचा आपल्यावरती जास्त प्रभाव पडू शकतो. तर अशा ठिकाणी आपण जरा सावध होऊन जाणे किंवा सांभाळून जाणे, किंवा मास्क वगैरे पुढचा काळ सांगता येत नाही काय येईल म्हणून, पुन्हा एखाद्या व्हायरल इन्फेक्शनमुळे सुद्धा त्रास होऊ शकतो प्रत्येकाला. तर त्यावेळी सुद्धा आपण आपलं आरोग्य जपणं खूप गरजेचं आहे. कदाचित वर्षाचे 2 महिने जानेवारी फेब्रुवारीमध्ये कदाचित आजाराबद्दल आपल्याला त्रास होऊ शकतो, याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आरोग्याबद्दल आपण जपणे खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी या आजारासाठी कदाचित आपण कमवलेला धन सुद्धा खर्च होऊ शकतो किंवा खर्च करावा लागू शकतो. त्यानंतरचा काळ कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची सतत आपल्याला किरकिर करत होती, वाईट वागत होती किंवा काहीतरी बोलत होती, मानसिक त्रास देत होती, त्यांच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करणे हेच हिताचे ठरेल. त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. जे काय बोलतायत ते बोलून द्या, त्यांना बोलायचं आहे त्यांना बोलून द्या, परंतु आपण उलट उत्तर द्यायला जाऊ नका, बोलू नका. कारण काय होणार, तुम्ही त्यांना उलट बोलणार किंवा त्यांना प्रत्युत्तर देणार, त्यामुळे कदाचित तुमची प्रिय व्यक्ती किंवा आपले जोडीदार नाराज होते त्या ज्येष्ठांचा अपमान केल्यामुळे. तर त्यामुळे शक्यतो ज्येष्ठांचा अपमान करायला जाऊ नका. थोडंसं त्या ठिकाणी जर आपण सहन करण्याची वृत्ती जर वाढवली, आधीपासून खरंच आपण सहन करतात, खूप सहन केलंय, मी मान्य करतो, मला कळतंय, लक्षात येत आहे, परंतु आता सुद्धा थोडाच काळ राहिलेला असेल किंवा थोडा काळ आहे ते आपल्याबरोबर, तर त्यावेळी त्यांच्याबरोबर थोडासा संयमाने वागा. ज्येष्ठ व्यक्तींबद्दल बोलतोय मी, आजारी असतील किंवा त्यांचा आजार म्हणजे आजार पण आपल्याला सांभाळावा लागत असेल किंवा औषध उपचार द्यावे लागतील, तर अशा ठिकाणचं मी सांगतोय. ज्या वागण्यामुळे कदाचित आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो, त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा. एकंदरीत हे 2024 हे वर्ष आपल्याला खूप चांगले असेल. आपले चांगले कर्म आपल्याला चांगल्या गोष्टी प्रदान करतील. आपण न्यायाने वागा, कोणावरती अन्याय करू नका, याकडेही लक्ष द्या. कोणावरही अन्याय होणार नाही याची सुद्धा आपली जबाबदारी आपण बाळगा. आपल्या चुकीचे इतरांना त्रास भोगावे लागतील असेही आपण वागू नका, कारण शनी महाराज पूर्ण लक्ष देऊन आहेत आपल्याकडे. तर आपल्यापासून दुसऱ्यांना त्रास होणार नाही असं बघा, अन्याय होणार नाही असं बघा. आपल्या चुकीचा इतरांना त्रास भोगावा, म्हणजे आपण एखादी चुकी करा नाही दुसऱ्याला त्या लॉस भोगावा लागेल, अशा काही गोष्टी मुद्दाम करायला जाऊ नका. त्या कुटुंबातल्याच असतील असं नाही, कामावरच्या सुद्धा असू शकतात. आपल्या एखाद्या चुकीमुळे एखाद्याचं मोठं लॉस होणार असेल तर ते व्हायला देऊ नका. आता हे वर्ष आणि चांगलं आणि उत्तम होण्याकरिता आपण या वर्षी शिव उपासना आणि शनी उपासना कायम ठेवा. शनी महात्म्य वाचा, शिवाची उपासना करा, शिवलीलामृत किंवा ओम नमः शिवाय जप, नमः शिवाय जप हा जप करा. शंकराच्या मंदिरात जावा, प्रदोष काळी पूजन करा. ज्या ज्या काही शिवाची आणि शनीची आराधना करता येईल, शनी महात्म्य किंवा शनिवारी मारुतीच्या देवळात जाणे किंवा मंगळवारी मारुतीच्या देवळात जाणे, ह्या काही आपण ज्या ज्या काही गोष्टी कराल, हे केल्यामुळे आपल्याला चांगला फायदा होईल. आणि ज्या काही अडचणी निर्माण होणार आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये गुरुतुल्य व्यक्ती, जी ज्येष्ठ आहेत, जाणकार आहेत, ज्ञानी आहेत, अशी व्यक्ती पदोपदी आपल्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून सांगून बोलून मार्गदर्शन करतील. आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला ज्या ज्या काही अडचणी येत आहेत त्याच्यावर आपण चांगल्या प्रकारे मात करू शकता. तर सर्वसाधारण 2024 हे वर्ष मीन राशीला कसे जाईल, काय गोष्टी आपल्याला पाळायच्या, काय गोष्टी करायच्या, काय गोष्टी करू नयेत, मी सर्वसाधारण सांगितलं. हे चांगलं होण्यासाठी शिवाची आणि मारुतीची उपासना करा. मी मारुतींना आणि शिवांना दोघांना प्रार्थना करतो की ह्या मीन राशीच्या जातकांना उत्तम आयुष्य, आरोग्य, ऐश्वर आणि शनीचा त्रास थोडासा कमी व्हावा अशी प्रार्थना करतो. तर हे राशी भविष्य आपल्याला कुठेतरी पटलं असेल तर शेअर करा, लाईक करा. जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि खाली श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा, त्यामुळे आम्हाला सुद्धा चांगली प्रेरणा मिळेल. धन्यवाद.